काय काय झालंय? काय कुठे काय काय नाही. काही नाही. मग आदित्यच्या केबिन मध्ये काही झालंय का? नाही काय नाही झालंय. तुम्ही सतत तिथे केबिन कडे का बघताय? नाही मी विचार करतोय की आदित्यला कशी मात देता येईल याचा, बाकी काय नाही. भाऊजी, त्यासाठी आदित्यच्या केबिन कडे नाही, आपल्या सोलकडी कंपनीकडे लक्ष द्यायची गरज आहे. आदित्यवर आपोआप मात करू आपण. बरोबर. तुम्ही फारच अस्वस्थ वाटतंय. काय झालंय? काही नाही, जे आहे ते सांगितलं ना मी तुम्हाला वहिनी, बाकी काय. वासुभाऊजी एक मिनिट, मला खरं खरं सांगा, हे तसली काही गडबड नाहीये ना? नाही 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 वहिनी, तसं काही नाहीये. चालेल. तू इथे काय करतेस? काय विचारलं मी तुला? तू इथे काय करतेस? चल चल. मी केबिन मध्ये नसताना माझ्या केबिन मध्ये काय करत होतीस? मी चहा द्यायला आले. हो खरंच? हो खरंच. जेव्हा मी केबिन मध्ये आलो तेव्हा कुठे होतीस मग? ते मी हातात मिस्टर इंडियाचा घड्याळ वगैरे घातलायस का तू? नाही, पण लपून का बसली होतीस केबिन मध्ये? वा मीरा, इतक्या खालच्या लेवलला जाशील असं वाटलं नव्हतं मला. मी केबिन मध्ये नसताना माझ्या केबिन मध्ये गीताला पाठवून इन्फॉर्मेशन चोरण्याचा डाव होता ना तुझा? एक मिनिट दादा, ताईचा काही संबंध नाही. मी स्वतःहून तिथे आले होते, मला कुणीही सांगितलं नव्हतं. अजून किती पाठीशी घालणार आहेस तिला? खरं बोलतेय मी, ताईंनी मला पाठवलेलं नाहीये. मला पटत नाही आणि याची शिक्षा मिळणार तुला. गीता, या पुढे ऑफिसला यायचं नाही. चालती हो, चल. एक मिनिट आदित्य, प्लीज ऐकून तरी घे. यापुढे कोणीही माझ्या परमिशन शिवाय माझ्या केबिन मध्ये आलेला दिसलं तर हेच होईल. बाय बाय गीता.
यापुढे ऑफिसमध्ये पाऊल नाही ठेवायचं. ठीक आहे? अगं लतिका, असं काही होणार नाहीये, माझ्यावर विश्वास ठेव. तुमको कैसे मालूम? हे बघ, मला पूर्ण खात्री आहे की आदित्य एक ना एक दिवस मला पेपर्सवर सह्या देणार आणि ती महाबळेश्वरची प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करणार. अगं हे सगळं होईल ग, पण तोपर्यंत त्या प्रॉपर्टीचे रेट्स उतरलेले असणार. बघच तू, आत्ताच त्या प्रॉपर्टीचे रेट्स ना कमी झालेले आहेत, इसलिए तो मैंने तुझे कॉल किया. मुझे लगा अब तक तो तूने वो काम कर दिया होगा. नाही, अजून केलं नाहीये, पण होईल हे नक्की. नक्की होणार म्हणजे? इतकं नक्की कसं काय सांगतेस तुम्हाला? काय प्लॅनिंग काय? आणि कोणती जादू केलीस ग तू आदित्यवर? नाही, अजून तरी तशी काही जादू केली नाहीये, पण लवकरच करणार आहे आणि आदित्यची मर्जी मिळवणार हे नक्की. काय आहे ना, ती आमच्याकडे मधुरा राहायला आली आहे ना, ती आदित्यच्या विरोधात आहे आणि आदित्यच्या सगळ्या हालचालींची माहिती ती मीरापर्यंत पोचवायला आली आहे, असं मी आदित्य समोर सिद्ध करणार आहे. ओके, मग पुढे काय? मग काय, मधुरा एकदा खोटी आहे हे सिद्ध झालं की मधुरा त्याच्या नजरेतून उतरणार आणि मी सगळं काही फक्त आदित्यच्या फायद्यासाठी करते असं आदित्याला वाटणार आणि मग मला जे हवं ते तो नक्कीच करणार. होय होय मेरी डार्लिंग, तू तर बडी होशियार निकली यार. आता असं वाटतंय ना तुला येऊन घट्ट मिठी मारावी. पण काय करणार, फोनवर आहे ना. नो प्रॉब्लेम, लवकरच भेटू आणि मस्त पार्टी करू. अरे हाँ, पार्टी तो बनती है. हा इतका भारी प्लॅन आहे तुझा, पण जे काय करशील ना ते लवकर कर हा प्लीज. हो करते, लवकर करते. ओके. अगं तसं नाही ग, पण तुला आठवण करून देते, सगळ्या प्रॉपर्टीचे भाव कमी होत चालेत. तो नाही नाही, करते मी लवकर. ओके चल फिर. तुझं काम झालं ना की मला कॉल कर. बाय. ओके बाय. अरे वा, अगदी वेळेवर आलात. तुमचीच वाट बघत होते. हे घे पाणी, घ्या पाणी, घे ग. तुला तू नाही नको. पण पाणी नकोय, मग चहा ठेवते. मीराताई मला माफ करा, माझं खरंच चुकलं. काय झालं मला कळेल का? मी सांगतो तुम्हाला. आज ऍक्च्युली ऑफिसमध्ये यापुढे ऑफिसमध्ये पाऊल नाही ठेवायचं. त्यामुळे आता उद्यापासून गीता कामावर येऊ शकणार नाहीये. अगं ए, तुला अक्कल आहे का जरा तरी? हा, हे सगळं का केलं तू? जरा तरी डोकं वापरायचं ना. नाही नाही ताई, अहो तिची काहीच चूक नाही या सगळ्यात. मी सांगितलं म्हणून तिने केलंय सगळं, सो माझंच चुकलंय. वहिनी, आय एम सॉरी. सॉरीचा प्रश्न नाहीये वासुभाऊजी. आपलं एकदा ठरलं होतं ना
की आपण असं काही करणार नाही ज्याने आपल्याला कोणालाही काही प्रॉब्लेम होईल. मग तुम्ही का केलं असं? पण वहिनी ट्राय केलं नसतं तर आपलं काम कधीच झालं नसतं. काही ना काहीतरी करणं गरजेचं होतं आणि मला वाटलं हे करून आपण आपलं काम साध्य करू शकू. सो केला प्रयत्न. आय एम सॉरी. हो मला माहितीये तुम्ही जे काही केलं ते आपल्या भल्यासाठीच केलंय, पण तुम्ही जे काही केलं त्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम होऊन बसलाय. वासुभाऊजी, हे सगळं काम करणं आपल्यासाठी खरंच खूप गरजेचं होतं, पण तुमचा मार्ग चुकलाय. त्या चुकीची शिक्षा गीताला भोगावी लागते. ठीक आहे ना दादा, असू दे, राहू द्या. तुम्ही नका इतकं टेन्शन घेऊ आणि मनालाही लावून घेऊ नका. हा, त्यात काय, आम्ही इथून तुम्हाला मदत करू, काळजी करू नको हा तू. हो संगीताताई, आपण करूच एकमेकांना मदत, मला खात्री आहे. पण आपली वेळ खरंच चुकली आहे. कावळा बसायला आणि फांदीत उठायला एकच वेळ झाली बघा. आता काहीच करू शकत नाही माहिती आपण. तुम्ही तुमचा प्रयत्न केला, पण आदित्यला तेवढा चान्स मिळाला. पण आता पुढे काय करायचं? काय आता तेच तर कळत नाहीये. नाही, डोंट वरी, काही ना काहीतरी मार्ग निघेल. एक सेकंड, मी आलो. हॅलो, आदित्य बोलतोय. नाही, तुम्हाला पैसे मिळाले की नाही हेच विचारायला फोन केला होता. मिळाले? ओके ओके. तुम्ही खुश आहात ना? झालं तर मग. हो, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे अजून आपल्याला खूप काम करायचं आहे एकत्र. माझं काम झालं असंच समजू ना. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट मला मिळालंय, राईट? थँक्यू सो मच. हो, लवकरच भेटू. बाय 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 बाय. काय झालं? मला ते अदानींच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आता बघू कोण म्हणतं आदित्यला बिझनेस सांभाळता येत नाही म्हणून. नाईस. तुला आनंद नाही झाला का? झालंय ना. ते देवाशिष कामतपेक्षा ना कितीतरी पटीने मोठा करू शकतो मी हा बिझनेस. कर. तू बघच आता, एक दिवस या आदित्यला सगळे सलाम करते. बघ तू, कामत फूड्सला एका वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवणार आहे. एक मिनिट, माझ्या या सगळ्या मेहनतीचा फायदा कामत फूड्सला होणार. पण माझं काय त्यात? म्हणजे मी कितीही कष्ट केले तरी नाव कामत फूड्सचं मोठं होणार, माझं नाही. नाही, असं काही होता कामा नये. मी असं होऊ देणार नाही. नशीब खराब असलं ना की सगळी संकट अनेक ठिकाणाहून एकाच वेळी येतात. आता काय झालं? अदानींच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलंय वहिनी. काय गेलं म्हणजे कोणाला मिळालं? कुणाला मिळणार आहे अजून? कामत फूड्सला, म्हणजेच आदित्यला मिळालंय कॉन्ट्रॅक्ट. पण कसं शक्य आहे? असं काय घडलं? का घडणार नाही असं? वहिनी, आदित्य आपल्याला वाटतो त्यापेक्षा कित्येक पटीने धुरत आहे.
वासुभाऊजी एक मिनिट, मला सांगा, ती माणसं बजेट बघूनच कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं ते ठरवणार होते ना? मग हो, बट आय एम शुअर आदित्यने त्या मधल्या लोकांना लाच दिली असो. आणि शिवाय कामत फूडचं नाव त्याच्या मागे आहे, त्यामुळे हे सगळं होणं साहजिकच आहे. लाच दिली असणार. एक मिनिट वासुभाऊजी, हे लाच वगैरे देऊन आदित्य कामत फूडचं नाव खराब करतोय. हो, ते तर आहेच. तो त्याला वाटेल ते करणार, कारण त्याला आता कुणाचं बंधन आहे ना. वाईट याच वाटतंय की या सगळ्यासाठी तो कामत कंपनीचा पैसा वापरतो आणि कामत फूडचं नाव खराब करतोय. ताई, आपण त्या अदानींना सगळं सांगूया ना? नाही नाही गीता, या सगळ्या बिझनेसमध्ये हे सगळे व्यवहार ना फार छुप्या पद्धतीने चालतात. आपल्याकडे काहीच पुरावे नाही आहेत. पुरावा नाही म्हणून काय झालं? मी एक काम करते, मी जाते आणि त्याला बांधून इकडे घेऊन येते आणि असं सोलून काढते ना, स्वतःच्या तोंडाने कबूल करेल तो. नाही संगीताताई, नाही, आपण असं काहीही करणार नाही आहोत. पण काहीतरी करायलाच हवंय ना वहिनी. वहिनी, आय एम सॉरी, पण आता तुमच्या पद्धतीने लढा देऊन काही उपयोग नाही. काहीतरी वेगळा विचार करायला हवा, काहीतरी मोठा विचार करायला हवा. आदित्य, काय ते नाही, तू आत्ता काय म्हणालास? काय हेच की तू आता जे काही काम करतोयस त्याचा फायदा तुला नाही पण कामत फूड्स अँड इंडस्ट्रीजला होतोय. हा, पण मी असं काही होऊ देणार नाही असं म्हणालो. मग नक्की काय करणार आहेस तू? हे नक्की काय करणार आहे मला माहित नाही, पण बघ ना, मी जे काही करतोय त्यामुळे फक्त आणि फक्त कामत फूड्सचं नाव मोठं होणार. मी कितीही मेहनत घेतली तर त्या सगळ्याचं क्रेडिट फक्त देवाशिष कामतला जाणार, मला नाही. म्हणजे हेच की ज्यांचं नाव मला फूड इंडस्ट्रीमधून कायमचं मिटवायचंय त्यांचंच नाव मोठं करतोय, आणि असं मी अजिबात होऊ देणार नाही. चुकीचं आहे ना हे? मग आदित्य, तू नक्की काय करणार आहेस? अजून काय करणार आहे हा?